गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू मिनी व्लॉग. तर मित्रांनो, मी पुन्हा आलो आहे घराकडे आपल्या आणि थोडंसं स्वच्छता पण केली, झाडू वगैरे मारला इथं घराकडे. आणि आज थोडासा रिलॅक्स राहील असं वाटतं आहे मला, कारण की फर्निचरचं काम झालंच आहे. मी काय रात्री 9 वाजेपर्यंत नव्हतो, कारागीर होते इथे. तर मी येऊन बघितलं तर जो आपला सेंटर टेबल असतो ना, त्याचं काम पण त्यांनी पूर्ण केलेलं होतं. लॅमिनेट लावायचं होतं, पूर्ण झालं. आज पण येतील ते आणि आल्यानंतर ट्रिमिंग करायचं काम असेल फक्त त्यांचं, लॅमिनेट ट्रिमिंगचं. ते पण होऊन जाईल आज. माझ्यानुसार तर आज फायनल व्हायला पाहिजे काम, पण थोडंफार बाकी राहिलं तर ते उद्याच्या दिवशी होऊन जाईल. म्हणजे फर्निचरचं काम संपेल. मग आपलं टी व्ही पॅनल जे मागे दिसतं आहे तुम्हाला, त्याचं पण काम झालेलंच आहे. आता पूर्ण झालं आहे टी व्ही पॅनलचं काम, ते पण कंप्लीट झालेले. ड्रॉवर त्याचे असते फिट करून टाकतील. आणि मग बुधवारपासून मी पेंटर लोकांना सांगितलंच आहे की तुम्ही येऊन जा. ते म्हटले होते की नाही, थोडं अजून थांबा 10-15 दिवस. पण मी त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं 15 दिवसांपूर्वी की तुम्हाला यावंच लागेल. मग ते म्हटले की मंगळवारी तसं पण बाजारचा दिवस असतो, आम्हाला जमणार नाही, मंगळवारी शक्य होणार नाही आहे ना. म्हटलं बुधवारपासून या. मग मग ते तयार झाले. आता बुधवारपासून ते पण येतील. त्यांना पहिले मी आपलं फर्निचर जे आहे त्याला कवर करायला लावतो. झाकावं लागेल फर्निचरला, कारण की पेंट वगैरे करायला जर ते लागले ना, पूर्ण फर्निचर खराब करून टाकतील. आणि मी तर थांबणारच इथे, मी पण असेलच इथं. पूर्ण फर्निचर कागद वगैरे आणतो मी त्याच्यासाठी, पेपर वगैरे आपले जे असतात ना, न्यूजपेपर, ते आणून पूर्ण त्याला कवर करून टाकतो. मग पेंटिंगला सुरुवात करतो, नाहीतर पूर्ण फर्निचर खराब होऊन जाईल आपलं. 5 ते 10 मिनिटांमध्ये आता कारागीर पण येऊन जातील. तोपर्यंत मी त्यांना पाणी वगैरे घेऊन येतो पिण्यासाठी. इथे फिल्टर बसवलेलं एक नगरपालिकेचं, तिथून किंवा मी घरून पण आणत असतो. आपलं घरचं जे फिल्टर आहे ना, तिथूनच पाणी. म्हणजे बोरिंगचं पाणी मी पाजत पण नाही त्यांना. आपलं बोर आहे त्याला पाणी आहे, पण ते पाणी कधी पाजत नाही मी. फिल्टरचंच पाणी पिण्यासाठी घेऊन येत असतो. सकाळच्या वेळेला जर माझ्याकडे जार असता तर मी घरूनच आणला असता, पण जार इथं ठेवलेला होता. त्यामुळे जातो इथे असला तर ठीक, नाही तर मग घरी जातो पुन्हा घरून, मग फिल्टरचं पाणी घेऊन येतो. आणि तसं पण मला आज मॉलमध्ये पण जायचं आहे, किराणा सामान आणायचं आहे. पहिले कारागिरांना कामाला लावतो आणि नंतर मग किराणा वगैरे घेऊन येतो घरचा. अब लगेगी धार, अब धार लगेगी अच्छी. वेगवेगळे कुठे आहे? दोन्ही एकच आहे ना फुलं? नाही. दोघांमध्ये फरक आहे ना थोडा? थोडा फरक आहे बघा. हे गुलाबाचं झाड आहे, याचा कलर थोडा वेगळा आहे फुलाचा, याचा वेगळा आहे. माझं पण लक्ष गेलं नाही, कारण थोडा फरक आहे याच्यात, दोघांमध्ये डिफरन्स आहे. शरद भाऊनी जे औषध दिलेलं होतं ना, ते टाकल्यानंतर खरंच झाडं जे आहे ना हिरवीगार झाली. म्हणजे 2 दिवसांमध्येच टवटवीतपणा आलेला आहे झाडांना इथं. अभी मस्त दिख रहा है. ये लगा दिया क्या नीचे? 2 तरफ लगा दिया है, वो सूख जाएगा घंटा फिर एक लगाएंगे। अभी सही है ना? अभी सही है, मस्त है. पहले वो क्या है ना, गैप दिख रहा है अभी. जैसे इधर से देखिए वो गैप दिखता है, अभी उधर नहीं दिख रहा है गैप. अभी सही हो गया. इथं टी व्ही युनिटची जी पॅनलिंग केली होती ना, त्याला इथे बबल्स आलेले या जागेवरती. इथं वरती बबल्स आलेले या जागेवरती. तर ते बबल काढण्यासाठी मग तिथे ना थोडंसं होल करून त्याच्यामध्ये ना सिरिंजच्या सहाय्याने फेविकॉल सोडायचं आहे. आणि नंतर हॉटगन जे आहे, हॉटगनने मग त्याला प्रेस करायचं तिथे. बघूया आता बबल निघतो का. मग फेविकॉलमध्ये असं पाणी टाकलेलं आहे, त्याची पेस्ट केलेली आहे. वैसा नहीं भरते, वैसा नहीं, खींचना पड़ता है उसको. ये देखो, इसने पिस्टन ही निकाल दिया वो. चला कैसा बोलना हाँ, सोई निकालो, सुई निकालो. इसमें भरो अभी. ये पेस्ट बनवली आता इथं फेविकॉलची. खिचो उसको. 1 मिनट हाँ, खिचो खिचो. हाँ, अब लगाओ उसमें, निडल लगाओ. आता या निडलच्या सहाय्याने तिथं फेविकॉल भरायचा. त्या जागेवरती ना हॉटगनच्या सहाय्याने थोडंसं हीट द्यायची तिथं. हीट दिल्यानंतर मग थोडंसं होल मारून त्याच्यामध्ये फेविकॉल सोडायचा. चलो, छोटा सा मारो और 2-3 जगह मारना पड़ेगा ना. मारी क्या?
छोटा छोटा होल, छोटे छोटे होल मारायचे असतात तिथं, म्हणजे निरज घुसली पाहिजे त्याच्यामध्ये फक्त. आणि त्याच्यामधलं एअर जे असते ना ती पण निघून जाते. आता ही हॉटगन चालू केलेली आहे. हॉटगनच्या सहाय्याने थोडं गरम केलं जात आहे आता लॅमिनेटला. थोडं प्रेस करून घेत आहे आता गरम केल्यानंतर. तिथे ताकद पण लागत नाहीये. खालच्या बाजूला जर असत ताकद लागते, तिथं ताकद लागत नाही खरं. दे पट्टी मार दे का पट्टिया याच्यात आता इथं याच्यामध्ये सिरिंजच्या सहाय्याने का किलो असं मिरर लावून पुढे निघाला छोटे छोटे होल मारून फेविकॉल सोडत आहे. नहीं अभी 2-4 दिन इसको रहने देंगे, बाद में निकाल दूंगा. प्रेस करके रखेंगे ना. हाँ अभी 4-5 दिन नहीं निकालेंगे, 4 दिन उसको क्या दिक्कत है, होने के बाद निकाल डालेंगे. अजय थोड़ा खुला हुआ बरं अजून एक पार्ट बनवला जातोय. सत्यम बनवतोय पार्ट आणि इकडे चौरंग पण बनवला जातोय एक. चल हाँ दूध सुख तो पट्टी करते दे हम लगाई देते. 2 सूट को पट्टी काट, 3 सूट को पट्टी, 3 सूट को में हो व्हाइट बाबा है ना आई हाँ, काट. कर्टनचे ब्रॅकेट पण मी फिट करून टाकलेले आहे इथे. कर्टन तर नंतर लावायचे, अजून पेंट पण बाकी ना. पाईप काढून घेतो, ब्रॅकेट ठेवतो, कारण की नंतर होल मारल्यावरती ना पेंट पण खराब होऊन जातो. त्यामुळे मी ब्रॅकेट अगोदरच फिट केले. तर मित्रांनो फायनली आपल्या फर्निचरचं काम कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे कर्टन वगैरे रॉड होते ते पण फिट झालेले. ब्रॅकेट फिट करून टाकले मी अगोदर, कारण की नंतर मग होल मारण्यासाठी थोडा अडथळा येत असतो आणि पेंट पण खराब होतो. मग त्यामुळे मी आज ब्रॅकेट पण आणले. त्यांना म्हटलं मला ब्रॅकेट पण फिट करून द्या. पाईप मी असेच ठेवून दिले. पेंट जेव्हा चालू होईल ना ते पाईप काढून टाकेल मग मी. SHचे पाईप येते. जे फर्निचरचं पूर्ण काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. उद्याचं फक्त त्यांचं 1 तासाचं काम बाकी आहे. राहतच थोडंफार, ठीक आहे. 1 तास जाईलच त्यांचा, 1 ते 1.5 तास. नाहीतर फायनल काम झालेलं आहे पूर्ण फर्निचरचं. मी आता 1-2 दिवसांमध्ये पेंटर लोकांना बोलवतो. फर्निचरला पॅक करून मग पेंटला चालू करतो. ठीक दिवस थोडंसं कामाकडे लक्ष द्यावंच लागेल मला. आणि जवळजवळ मला आज पण उशीर झाला. त्याचं कारण म्हणजे काय, मला काम फायनल करून घ्यायचं होतं. त्यामुळे मी जास्त वेळ थांबलो. त्यामुळे मग मी आज क्लास पण घेत नाही. म्हटलं घराचं काम आहे त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया पहिले. क्लास काय कंटिन्यू होत राहतील आपले. त्यामुळे मग मी आज रात्रीचा पण क्लास घेतच नाही आहे. पेर पण आत्ताच गेले. मी पण आता जातो. पेंटर लोक वगैरे पण येतील आता इथे. मग उद्याच्या दिवशी सकाळी ते येतील लवकर आणि 1-1.5 तासांमध्ये आपलं पूर्ण काम करून जातील. मी जातो घरी, ठीक आहे.